प्रदीप वीर आहेत मॅन ऑफ द मॅच. प्रदीप आपण या. प्रदीप वीर आहेत. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय प्रदीप वीर यांना. रवी लाड साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा आहे ते व्हाईट बॉल. बॅट्समन आलेले आहेत अमित कांबळे ज्याने पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती कोळगाव या टीमच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट कव्हरला धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. बघा यापुढील सामने हे 2-2 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. फर्स्ट सेमीफायनलचा सामना सावर्डे आणि ऐनवाडी या दोन टीम मध्ये असेल. निस्टॅमिंग आहे. झेलची शक्यता असेल. फिल्डर जज करताना अप्रतिम हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. अमित कांबळे बॅक टू द पवेलियन. टेक्स्ट लिहिलेले आहे. बघा जर्सी क्रमांक 18 आहे. विराट कोहली यांचे खूप मोठे फॅन. परंतु विराट कोहली नाराज केलं बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये. 3-1 ने आपण ती सिरीज देखील पराभूत झालेलो आहोत आणि 10 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया या टीमकडे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गेलेली आहे. फुलटॉस चेंडू यावेळेस महाराष्ट्र पोलीस आहेत. क्षेत्ररक्षक होते शॉट मिड विकेटला सचिन. यस थर्ड अंपायर आपण घेऊ शकता. यस सर आपण चेक करूया कोणत्या टीमवरती अन्याय होणार नाहीये याची काळजी घेतलेली आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सुनील पाडलकर साहेबांचे इथे आगमन होत आहे. साहेबांना विनंती असेल आपण या आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. पाणी सौजन्य आहे. का बात आहे.
पुण्याचं काम केलेलं आहे त्यांनी, कारण की पाणी सौजन्य आहेत. नक्कीच पंच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतीलच. 3 षटकांचा सामना आहे. थोडंसं ढगाळ वातावरण देखील आहे, त्यामुळे विनंती असेल, अंधार होत चाललेला आहे, सामने आपण स्पीडअप करायचे आहेत. किरण शिंदे या पुढील सामने हे 2-2 षटकांचे असतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सावर्डे आणि ऐनवाडी संघ, कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी या. फर्स्ट सेमीफायनल. यस, पंच आहेत कंट्रोल रूममध्ये, थर्ड अंपायर, आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस, नो बॉल नाहीये, इट्स अ फेअर डिलिव्हरी. कृष्णा शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण विलास साबले साहेबांचा इथे सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. क्या बात आहे, लाऊड अपील करतायत आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2. चमचमताई ग आई तुझा देऊळ चमचमताई, देऊळ चमचमतय ग माऊली, देऊळ चमचमतय. गोलंदाज राजू आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका, क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट क्षेत्ररक्षक साहिल. टी शर्ट वरती थोडंसं वेगळं नाव आहे, ते आम्ही घेतलं नाहीये. हे कदाचित त्यांचं निकनेम असावं, प्रेमाने त्याला बोलतात गावामध्ये. पुन्हा एकदा मिस्टायमिंग, क्षेत्ररक्षक थोडेसे लांब आहेत. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव, धावसंख्या 1ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. बक्षीस पात्र हा सामना आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये. आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर 1/4 ओव्हरचा इशारा येईल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 11. धावसंख्या 11 आहे. एक चांगलं बॅटल आपण पाहतोय. यस, काहीतरी कानमंत्र देण्यासाठी किंवा बॅट चेंज करण्यासाठी जात आहेत.
क्या बात आहे, क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केलेत आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 11. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन आणि येतोय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. ज्या कोलगाव टीमने पहिल्या मॅच मध्ये 67 धाव बनवल्या होत्या त्याच कोलगाव टीमला या मॅच मध्ये एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय. सूरज नवीन गोलंदाज येत आहेत. पहिल्या सामन्याचा हिरो सूरज येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत शुभम. ऑन साइडला खेळतात डीप मध्ये फिल्डर आहेत. गॅप भरपूर मोठी आहे आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. वरती शुभमच्या बॅटमधून धावसंख्या 15. बॅटची कडा आहे टॉप एज आणि बघा हुलकावणी दिली चेंडूने. शॉर्ट फाईन लेगला बीट केलाय. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावबाची संधी आहे. बघा काय घडतंय मैदानावरती. 3 धाव पूर्ण होत आहेत. 4थी धाव देखील पूर्ण होते. लेझी क्रिकेट, खराब क्रिकेट. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळत आहेत या 4 धावा. धावसंख्या आहे 19. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. विकेट किपरने चेंडूला गॅदर केलं नाहीये. ऑन साइडला खेळतात डीप मध्ये फिल्डर आहेत. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल तो परंतु क्या बात आहे. एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय राजू यांनी आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात है, क्या बात है. चांगला चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 21. शेवटच्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 षटकांचा सामना आहे. चला सावर्डे संघ आणि ऐनवाडी संघ आपण टॉस साठी या 2 संघांमध्ये फर्स्ट सेमीफायनल आणि तो सामना 2 षटकांचा असेल. चला फिल्डिंग लावून घ्या राजू. 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी चांगला चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 21. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21.
पुन्हा एकदा मिस टायमिंग क्षेत्ररक्षक येत आहेत आणि शेवटच्या बॉलवरती येतोय चौकार आहे. सावर्डे आणि ऐनवाडी या दोन टीम मध्ये सामना असेल फर्स्ट सेमीफायनल. 26 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे आंबाडे या टीम समोर कोलगाव या संघाने. चला दोन्ही कॅप्टन या व्यासपीठावरती. फर्स्ट सेमीफायनल या दोन टीम मध्ये असेल. यस ऐनवाडी या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. विनंती असेल सावर्डे या टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस साठी. यस भोसलेवाडी या टीमचा आपण सन्मान करूया. त्यांनी इथे आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचा देखील इथे आपण विशेष सन्मान करतोय. बॅट्समन पाठवा आपण लवकरात लवकर. 18 चेंडू आणि बनवायच्या धावा 26 या मॅच मध्ये. टॉस देखील आपण करूया. पहिला सेमीफायनल चा सामना या दोन टीम मध्ये ऐनवाडी आणि सावर्डे. बापू साबळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. अठरा चेंडू बनवायचे धावा 26 हा सामना जिंकण्यासाठी. अठरा चेंडू बनवायचे धावा 26 आणि स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज. ऑन साइडला बिग हिट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. पहिल्या चेंडूवरती दमदार आगाज केलाय. षटकार आलाय. सूरज जेन्युइन ऑलराऊंडर आहे. एक विस्फोटक फलंदाज आहे आणि आता नक्कीच शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीगचा मेगा ऑक्शन देखील आहे आणि सर्वांच्या नजरा असतील सूरजवरती. कट करतायत क्षेत्ररक्षक आहे. शॉर्टरमॅनला धावबाची संधी. विकेटचं बदन फलंदाज झाला बा सूरज. बॅक टू द पविलियन. धावबाच्या स्वरूपात लागतोय पहिला मोठा धक्का.
यावेळी स्कीपर बीट झालेले आहेत. एक धाव झाली पूर्ण, चेंडू पाठीमागे निघतोय. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल 9. सुरुवात तर दमदार केली आहे या मॅच मध्ये. अंबार्डे या टीमने 26 धाव बनवायच्या आहेत. धावबादच्या स्वरूपात सूरज बाद झालेत. स्ट्रायकिंगला फलंदाज राजू आहेत. ज्या राजूने गोलंदाजी खूप चांगली केली आहे तोच राजू आपण पाहतोय स्ट्रायकिंगला येतोय. पुन्हा एकदा कीपर बीट झालेले आहेत. आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नाही. काय करते बघा, काय चालू आहे ते समजत नाहीये. धडपडत आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला नव्हता परंतु जीवाच्या आकांताने धडपडत आहेत आणि थोडीशी दुखापत देखील आय थिंक जाणवते. यश क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे प्रियांका 11 ऐनवाडी या टीमने. फुल टॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा कीपर बीट झालेत. कीपर करतोय काय हा प्रश्न पडलाय कारण की गोलंदाजी चांगली होते आणि 22च्या स्वरूपात येतोय हा चौकार. सलग 3 चेंडू सोडलेत विकेट किपरने आणि त्यामध्ये 7 धावा आल्यात. 22च्या स्वरूपात धावसंख्या 13 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. रन बॉल इक्वेशन अंबार्डे या टीम समोर. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केलंय लॉंग ऑनला डीप मध्ये. फिल्डर आहेत आणि फिल्डरला दिली हुलकावणी. शुभमला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. नंतर धावसंख्या आहे 17. 12 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी. यावेळी टॉपेज आहे आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता. शॉट फाईन लेगला चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एकदा चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल 18. जिंकण्यासाठी 8 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. 11 चेंडू बनवायचे धावा 8 या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मिस टायमिंग झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद लागतोय. हा दुसरा धक्का. राजू बॅक टू द पवेलियन. सो मच 10 चेंडू आणि 8 धावांची
गरज आहे. दहा चेंडू आणि बनवायचे धावा 8 या सामन्यामध्ये. आणि यस फलंदाज होतोय बाद. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज राहुल आहेत. 9 चेंडू 8 धावा. हॅट्रिकची संधी होती आणि हॅट्रिक पूर्ण होत नाही, परंतु गोलंदाज राहुलने कमबॅक करून दिलेला आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन. कोलगाव या टीमने या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे, यावेळी शॉर्ट ऑन बॉल करता डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि काय केलं विकेट किपरने, आणि विकेट किपरला चेंडू सापडत नाहीये. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या दोन्ही पुढे जाईल 20. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 7 चेंडू आणि 6 धावा. सात चेंडू 6 धावा. यावीस पटका चांगल्या डीप मध्ये फिल्डर. क्या बात आहे. हा झेल पकडलाय सीमारेषे लगत. फलंदाज झाला बाद. आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. डबा वाढवेल अंबाडे या टीम वरती. 5 चेंडू शिल्लक आहे. 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. असं वाटलं की सामना 2च षटकांमध्ये फिनिश होईल, परंतु काय कमबॅक केलंय. क्षेत्ररक्षक आहेत, बीट झालेत. फाईन लेगला बीट करून फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा नशिबाचा चौकार येतोय. अच्छा, 2 धावांची गरज आहे.
2 धावा बनवायचे, 4 चेंडू शिल्लक आहेत. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि फलंदाज होईल बाद. स्कोर लेवल जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे, 3 चेंडू शिल्लक. आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आंबाडे या संघाने. अभिनंदन आंबाडे या संघाचं.